खासदार शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोर्चाला सांगता होणार आहे। 30 डिसेंबरला ह्या मोर्चाची सांगता होणार आहे। अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये आजच सकाळी शिवनेरीपासून ह्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चाला ज्यावेळी ह्या मोर्चाची सांगता होईल यावेळी महाविकास आघाडीचे नेते आणि सोबतच शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। अगदी 2 दिवसापूर्वी अमोल कोल्हे आणि शरद पवार यांची भेट घेतली आणि या मोर्चा संदर्भातील संपूर्ण माहिती शरद पवार यांना सांगितली, मार्गदर्शन घेतलं आणि यानंतर या मोर्चाला आजपासून सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत, हे सरकारपर्यंत मांडण्यासाठी, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अमोल कोल्हे यांच्या हा मोर्चाला आजपासून सुरुवात झालेली आहे। शेतकरी आक्रोश मोर्चा अशा या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। साईदीप ढोबळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। साईदीप, मोर्चा संदर्भातील काय अपडेट आहेत? अमोल कोल्हे आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळत आहेत। कशा पद्धतीनं या मोर्चाचं मार्गक्रमण आपल्याला पाहायला मिळणार आहे? तेजस, आज सकाळपासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। किल्ले शिवनेरीची जी पहिली पायरी आहे किल्ल्याची, त्या पायरीला अभिवादन करून हा मोर्चा सुरू झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अमोल कोल्हे यांनी या आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेले आहे। किल्ले शिवनेरीवरून निघलेला हा मोर्चा ओतूर, नारायणगाव त्या मार्गे शिरूर तालुक्याकडे मार्गस्थ होत आहे। परंतु एकंदरीत पाहिलं तर ठिकठिकाणी अमोल कोल्हे यांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। अनेक ठिकाणी शेतकरी कोल्ह्यांचं स्वागत करत आहे, कारण त्यांच्या ज्या भावना आहेत त्या कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचणार आहेत हीच अपेक्षा येथील शेतकऱ्यांना आहे। आणि त्या निमित्तानं कुठेतरी कोल्ह्यांना बैलगाडीमध्ये बसून किंवा कोल्ह्यांना वेगवेगळा हे करून त्याच्यामध्ये शेतकरी आपला उत्साह दाखवत आहेत। एकंदरीत पाहिलं तर महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे, याच्यामध्ये प्रामुख्याने अमोल कोल्हेंनी जर या ठिकाणी मोर्चाचं नेतृत्व हाती घेतलं असलं तरी राज्यातील अनेक जे महाविकास आघाड्यांच्या ज्या छोटे छोटे संघटना असतील किंवा छोटे छोटे जे नेते असतील ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। पुढे हा मोर्चा मार्गस्थ होत असताना मध्ये मध्ये अनेक ज्या राज्याच्या नेते जयंत पाटील त्यांची देखील सभा होणार आहे। पुढे सुप्रिया सुळे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। एकंदरीत पाहिलं तर मोठ्या शेतकऱ्यांचा हा प्रतिसाद मिळत असल्यामुळे अमोल कोल्हेंचा देखील या ठिकाणी या आक्रोश मोर्चामध्ये उत्साह वाढलेला दिसत आहे। अगदी साईदीप, आपल्याला या मोर्चामध्ये अमोल कोल्हे दिसतच आहेत, पण राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचे कोणते नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत? या नेत्यांच्या सगळ्या संदर्भात ह्या मोर्चाला कशा पद्धतीनं पाठिंबा दर्शवला जातोय आणि सोबतच 30 डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे। या सगळ्या मागण्या घेऊन अमोल कोल्हे यांच्या ह्या मोर्चाला कशा पद्धतीनं पाठिंबा मिळतोय? तेजस, बरोबर आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे नेत्यांचा या ठिकाणी पाठिंबा भेटतोय, परंतु राज्य लेवलचे नेते अद्याप तरी या मोर्चामध्ये सहभागी झाले नाही। जे स्थानिक लेवलचे नेते आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे चेअरमन असतील, वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, असे जे स्थानिक महाविकास आघाडी त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे गट असेल आणि काँग्रेसचा असेल, त्या ठिकाणी अनेक कारखान्यांचे जे संचालक असतील, चेअरमन असतील, अशा ठिकाणचे जे नागरिक आहेत किंवा अशा ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत ते मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। पुढे एक 20 किलोमीटर अंतरावरती देखील राजगुरुनगर या ठिकाणी जयंत पाटील या मोर्चामध्ये सहभागी होतात आणि सहभागी होऊन त्यांची त्या ठिकाणी सभा होईल आणि हा मोर्चा अशाच पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी जाणार आहे। या ठिकाणी सुप्रिया सुळे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे आणि एकंदरीत पाहिलं तर याची जी सांगता सभा आहे ती पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी स्वतः शरद पवार सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि त्याच ठिकाणी जे राज्यातले प्रमुख नेते आहेत महाविकास आघाडीचे ते या सभेला उपस्थित राहतील असे सांगण्यात आलेले आहे। अगदी हा मोर्चाचा मुख्य उद्देश आहे, शेतकरी प्रश्नांसाठी हा मोर्चा काढला जातोय। अमोल कोल्हे ज्या ज्या गावांमध्ये जाणार आहेत त्या त्या गावांमध्ये शेतकऱ्यांजवळ संवाद साधतायत, मात्र काही ठिकाणी काही सभा होणार आहेत का आणि शेतकऱ्यांसोबत अमोल कोल्हे काही संवाद साधणार आहेत का? हो, नक्कीच। हा जो क्रम आहे मोर्चाचा, जो रूट आहे तो प्रामुख्याने पाहिलं तर ज्या भागात शेतकऱ्यांचं शेती पीक हे जास्त प्रमाणात आहे, शेतकऱ्यांची शेती जास्त आहे, त्याच मार्गक्रमावरून हा जो मोर्चा आहे तो जातोय। त्यामुळे ठिकठिकाणी कोल्हे शेतकऱ्यांची संवाद साधतातच, त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतात आणि वेगवेगळे जे प्रामुख्याने जे बाजारपेठांची गावे आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद साईदीप, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मोर्चा संदर्भातील अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।